हॅलो माय यूट्यूब फॅमिली. आज आपण कलरफुल अप्पे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहे. तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचा कलर न वापरता आपण कलरसाठी बीट, हिरवा वाटाणा, गाजर आणि हळदीचा वापर करून कलरफुल अप्पे बनवणार आहोत. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये अर्धा किलो बारीक रवा घेतला आहे. त्यामध्ये पाव किलो दही घातला आहे आणि दही व रवा एकत्र मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. त्यामध्ये 1 चमचा सोडा घालायचा आहे. सोडा यासाठी घालायचा आहे की आपलं बॅटर व्यवस्थित फुलेल आणि फुगून थोडंसं वाढलं जाईल. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, वाटाणा हे सर्व घालून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने बॅटर मिक्स केले. आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया, कोथिंबीर घालून घेऊया, बारीक चिरलेला कांदा घालूया. त्याचनंतर मीठ घालायचं आहे, जिरे घालायचे, थोडीशी हिंग पावडर घालायची आहे. मी थोडी कसुरी मेथीसुद्धा घातली आहे. आता हे सगळं घालून घेतल्यानंतर परत एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे बॅटर सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. आता यामध्ये आपण बारीक चिरलेलं गाजर आणि वाटाणा घालून घ्यायचा आहे. आता मी फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. तर त्या फोडणीमध्ये मी 2 चमचे मोहरी घातली आहे आणि कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहे. आता हा तडका तयार केलेल्या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे. तर ही फोडणी त्या बॅटरमध्ये घातल्यानंतर बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गॅसवरती अप्पे पात्र ठेवलं आहे गरम करायला. त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचे. सर्वात पहिल्यांदा आपण व्हाईट रंगाचा अप्पे बनवणार आहे. तर त्यासाठी मी व्हाईट रंगाचे अप्पे बनवलेत. आता आपण हे बीटापासून बनवलेले गुलाबी रंगाचे अप्पे तयार करून घेतले आहेत. त्यानंतर मी वाटाणा घालून ग्रीन कलरचे अप्पे तयार करून घेतले आहेत. हे अप्पे 10 ते 15 मिनटं अप्पे भांड्यामध्ये ठेवायचे. नंतर पलटी करायचं आहे. पलटी केल्यानंतर त्यावरून थोडंसं तेल सोडायचे, जेणेकरून पलटी केल्यावरती खालच्या साईडने देखील व्यवस्थित अप्पे भाजले जातील. बघा किती छान क्रिस्पी असे मस्त अप्पे तयार झाले आहेत. आता यानंतर मी ऑरेंज कलर म्हणजे गाजर घातलेला ऑरेंज कलरचे अप्पे बनवणार आहे. ॲक्च्युली गाजरचा रंग थोडासा लाईट असल्यामुळे तो खूप जास्त डार्क झालेला नाही आहे. आता हे मी हळद घालून बनवलेले पिवळ्या रंगाचे अप्पे तयार केले आहेत. आपले सर्व रंगाचे अप्पे तयार झालेले आहेत. तर आपण बघू शकता की मी 5 रंगाचे अप्पे बनवले आहेत. तर त्यामध्ये बीट, गाजर, हळद,